पुण्यातील निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती आहे, तर स्थानिक पातळीवरील दोन्ही नेत्यांनी एकत्रित चर्चा केल्याचं कळतंय। पवारांच्या राष्ट्रवादीमधील प्रशांत जगताप यांचा एकत्र येण्यास मात्र विरोध आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्यास अनुकूल असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता पुण्यातील राष्ट्रवादीच्या संदर्भात नेमका कोणता तोडगा निघतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तर पुण्यातील निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींची महत्त्वाची बैठक झाल्याचं कळतंय। स्थानिक पातळीवरील दोन्ही नेत्यांनी एकत्रित चर्चा केल्याची माहिती आहे। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात आहे। अमोल, शुभम, काही दिवसांपूर्वी ही बैठक झाल्याची माहिती आहे। दोन्ही राष्ट्रवादीमधील महत्त्वाचे नेते जे पुण्यामधले आहेत, जे दोन्ही मोठ्या पदांवर राहिलेले आहेत, त्या दोन नेत्यांची ही बैठक झालेली आहे, ज्याच्यामध्ये आगामी महानगरपालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावी अशा पद्धतीची प्राथमिक चर्चा यामध्ये झालेली आहे। सध्या आपण या निवडणुकीमध्ये पाहतोय की अजित पवार यांचा पक्ष आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या सोबत पुणे महानगरपालिकेमध्ये एकत्र लढण्यास अनुकूल आहे। त्यांची तयारी तशी आहे। मात्र शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा मात्र याला कडाडून विरोध आहे। वेळ प्रसंगी ते राजकारण थांबवतील असा इशाराही त्यांनी दिलेला आहे। मात्र तरी सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक नेता आहे, त्याच्यासोबत ही बैठक झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे खरंच या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीला अवघा काही कालावधी राहिलेला आहे आणि असं असताना शरद पवार यांच्या गटामध्ये मात्र दोन गट असल्याचं दिसून आलेलं आहे। एका गटाला अजित पवार यांच्या सोबत जावं असं वाटतंय, तर दुसरा गट महाविकास आघाडी सोबतच निवडणूक लढवावी असं म्हणतोय आणि त्यामुळे नेमकं आता सुप्रिया सुळे आणि शरद पवार या संपूर्ण घटनेवर काय तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण त्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। अगदी अमोल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।